अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी मुखातून निघालेली वाणी म्हणजे शक्ती आहे, कृपा आहे. तुम्हाला फक्त स्वामी वचनावर विश्वास ठेवून आचरण करायचं आहे आणि तुमचं जीवन कसं बदलतं हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आहे. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेमध्ये अडकू नये म्हणून आपले स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. विचार न करता 5 लोकांना हा संदेश पाठवा. नक्कीच या ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे त्याचा अनुभव तुम्हाला येईल. तुझे नामस्मरण करतोस, तुझी सेवा थेट आमच्यापर्यंत पोचत आहे. तुझी प्रत्येक प्रार्थना आम्ही स्वीकारतो आणि तुझी प्रार्थना कधीच वाया जात नाही. फक्त एकदा योग्य वेळ येऊ दे. तुला तुझ्या शुभेच्छा करू शकत नाही इतका आम्ही भरभरून देणार आहोत. थोडा संयम ठेवून लवकरच तुला आमची लीला बघायला मिळेल. लक्षात घ्या, जेव्हा पण आम्हाला वाटतं की आमच्या भक्तांनी मोठं काहीतरी करावं तेव्हा आम्ही त्यांना अशा परिस्थितीमध्ये खेचतो जेव्हा तिथे असे वाटतं की आयुष्यात आता काहीच होऊ शकत नाही आणि तिथूनच आमची लीला सुरू होते. तुम्हाला फक्त विश्वास ठेवून नामस्मरण करायचं आहे आणि तुमचं प्रामाणिक कर्म सुरू ठेवायचं आहे. बाळांनो, न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येतच नाही. जर एकच गोष्टीवर अडून राहतात तर आयुष्यात आम्ही तुमच्यासाठी खूप काही राखून ठेवले ते तुमच्यापर्यंत पोचणारच नाही. बाळांनो, स्वामीचा भक्त कधीही एकटा नसतो, त्याच्या पाठीशी अख्खा ब्रह्मांड असतो. त्यामुळे चिंता करायचं नाही. काही झालं तरी तू खचू नकोस. फक्त स्मरण कर, मी आहे सदैव तुझ्या पाठीशी. हे माझे वचन आहे, हे कधी विसरू नकोस. आम्ही आमच्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाही. बाळा, त्रास देणारे त्रास देत राहतील, बोलणारे बोलत राहतील, परंतु आपली परिस्थिती आपल्याला माहीत असते म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचं हे आपलं आपण ठरवायचं आहे. लोक बोलत आहे म्हणून गोष्टी करायचं सोडून द्यायचं नसतात, कारण माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामीच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर आपले जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा. सदैव निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. गोड बोलणाऱ्यापासून नेहमी सावध राहा. हेच भामटे तुमचं आयुष्य खराब करतात. समोर भाऊ म्हणतात आणि मागे तुमचे नशीब उद्ध्वस्त कसं होईल याचा विचार करतात. दुसरा कोणाच्या तरी सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून कच्चे आहात, कारण ज्यांना स्वतःचं डोकं वापरता येत नाही ते दुसऱ्याच्या बोलण्यावर अडकून माणसं गमवतात. माझं नाव तुझ्या ओठाशी असताना घाबरतोस कशाला? कोणतेही कारण असू दे, तू घाबरू नको. स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव, सगळं चांगलंच होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात घ्या, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. तुला जर तुझं आयुष्य बदलायचं असेल तर पहिलं तू तुझे विचार बदल. सर्व तुझ्या मनाप्रमाणे घडेल. बाळांनो, तन बिघडवणाऱ्या भोजनापासून, मन बिघडवणाऱ्या विचारापासून आणि मन अशा बिघडवणाऱ्या लोकांपासून सदैव दूर राहिले पाहिजे. मला माहीत आहे तुझ्या मनात काय चाललंय आहे. तू थकलास, खचलास, पण मी आहे ना. तुला वाटतं
कोणीही नाही तुझ्यासाठी, पण मी रोज तुझ्या डोळ्यातून दुःख पाहतोय. तू कोणाशी बोलत नाही, तू फक्त माझ्या मूर्तीसमोर बसतोस तेव्हा प्रत्येक शांत अश्रूला ओळखतो. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देत आहे. तू फक्त खेळ बघ. खेळ तुझ्या समोरच होणार आहे, कारण तू जे सहन केलेलं आहे ते तितकंच कठीणसुद्धा होतं. तू आता फक्त माझी लीला बघ. तुझ्यासोबत न्याय हा होणारच आणि तू जिंकणार हे नक्की. देव जर संकटात टाकत असेल तर त्यामागे निश्चित काहीतरी कारणसुद्धा असतं. एक चिमणी देवाकडे तक्रार करत होती, देवा तू खूप निर्दयी आहे. मी खूप मेहनतीने एक घरटं बनवलं होतं, पण तुम्ही एक वादळ पाठवलं आणि माझं घर उद्ध्वस्त झालं. देवा म्हणाले, तू घरट्यामध्ये होतीस, तुझ्या घरट्याकडे साप येत होता, त्यासाठी मी वादळ पाठवलं म्हणजे तू झोपेतून उडून जावं आणि तुझे प्राण वाचावे. आपल्या जीवनात पण नेहमी संकट येत असतात, आपल्याला कळत नाही. देव आपल्याला नेहमी वाईट परिस्थितीमध्ये टाकतो का? देव संकटात टाकत नसतो, तर संकटातून बाहेर काढत असतो. परिस्थितीला दोष देत बसू नकोस. तुझ्यासाठी जे उत्तम आहे तेच आम्ही तुला देणार. त्यामुळे मनात कोणतीही शंका आणू नकोस. विश्वास ठेव, तुझ्या सर्व काही चांगलं होणार. तुझं काम पूर्ण होण्याची अजून योग्य वेळ आलीच नाही. तुझ्या अपेक्षाही खूप मोठ्या छान आहेत असं आम्हाला वाटतं, पण ही वेळ योग्य नसल्यामुळे काम होत नाही. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी या उशिरा मिळतात. तुझ्यासुद्धा चांगलंच होणार, पण कसं ते तुला आत्ता नाही कळणार बाळा. बदलत जाईल, दिवस नक्की उजळणार. लक्षात घ्या, आपल्या अपेक्षाच्या पलीकडे देवाचं नियोजन असतं. योग्य वेळ आली की सर्व काही मिळतं. लक्षात घ्या, प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. कधी सुख येणार, कधी दुःख येणार. हे सृष्टीचं चक्र आहे, असं चालत राहणार. त्यामुळे परिस्थिती कशी का असेना, कधी तुमची मनस्थिती बदलू देऊ नका. नेहमी आनंदी आणि समाधानी राहा. वेळ ठरलेली असते, ठिकाण ठरलेलं असतं, घटना ठरलेली असते. ते घडणार कधीही तेही ठरलेलं असतं. मग तो काळजी अतिविचार करून काय बदल होणार आहे या आयुष्यात, जे काही बदल आहे त्याचा स्वीकार करत चला. तुम्ही फक्त आम्ही तुम्हाला सांगितले त्या मार्गावर चला. सध्या तरी तुम्हाला अडचणीचा दुःखाचा सामना करावा लागत असला तरी तुम्ही काळजी करू नका. पुढे चालत राहा, कारण पुढे थोड्या अंतरावर आम्ही तुमच्यासाठी खूप सारे सुख घेऊन उभे आहोत. स्वामी म्हणतात, काळजी करू नका, तुमचे चांगले दिवस लवकरच येत आहे. पण तोपर्यंत तुमचं संयम सोडू नकोस. विश्वास ठेव, तुझ्यासोबत सर्व काही चांगलंच घडणार. स्वामी सेवेत येणं ही तुमची इच्छा नसते, तर ती आमची योजना असते आणि आम्ही आमच्या सेवेत फक्त मौल्यवान रत्न निवडतो. तू हे एक मौल्यवान रत्नच आहे, म्हणून आम्ही तुझी निवड केली आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजायचं नाही. तुम्ही कितीही योजना बनवल्या तरी वेळेला हवं तेच घडतं, जे नियतीने आधीच ठरवून ठेवलेलं असतं. त्यामुळे चिंता सोडा आणि चिंतन करा. स्वामी आहेत पाठीशी. तू जितका गमावला आहे त्याहून जास्त कमवणार आहे. फक्त संयम ठेव, निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर स्वामी समर्थाची कृपा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी.